नमस्कार मंडळी. तर बघा, छोटी फॅमिली ना आज श्रावण महिन्याचा शनिवार होता आणि त्यामुळे छोटी फॅमिलीला आमच्या पल्लवीला आज कुठेतरी बाहेर जायचं होतं फिरण्यासाठी. मग पल्लवीला म्हटलं बाहेर कुठेतरी जाण्यापेक्षा आपण छानपैकी आपल्या बाळूमामाच्या मंदिराला जाऊया. तर बघा मंडळी, आत्ता परवाच एक 6 महिने झालं आम्ही म्हणजे आमच्या लोणी काळभोरमध्ये एक छोटंसं छान मंदिर झालं बाळूमामाचं. तर तुम्हाला दाखवतो. आणि जे आपल्या मंदिराच्या साईडचं जे काही वातावरण आहे ना ते सुद्धा तुम्ही नक्की बघा बरं का. एवढं भारी आहे ना. तुम्ही जर जवळपास असाल किंवा तुम्ही इकडून कोण जात असाल ना, नक्की भेट द्या आणि नक्की जाताना दर्शन घ्या बरं का. तर बघा मंडळी, जो आपला रामदारा आहे ना, रामदारच्या साईडलाच हे आपलं मंदिर वसलेलं आहे आणि चौकडनं असं एकदम मोठं मोठं डोंगर आहे. तुम्हाला ते डोंगरसुद्धा दाखवतो. आणि डोंगर तर इतकं भारी आहे ना, काय विचारूच नका. तर बघा, एवढं उंच उंच डोंगर आहे आणि आभाळामध्ये पूर्ण असे डोंगराचे धुके 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 दिसायला लागलेत. आणि त्याच्यामध्ये एक आपलं बाळूमामाचं मंदिर असं बनवलेलं आहे. चला तुम्हाला दाखवतो मी डोंगराचा अगोदर. तुम्ही डोंगर वगैरे बघा, मग त्यानंतर मी तुम्हाला बाळूमामाचं दर्शन वगैरे दाखवतो बरं का. तर बघा मंडळी, आज शनिवार होता आणि त्यामुळं काही लोकांना सुट्टीसुद्धा होती. आणि बरेच लोक आज काही जण दर्शन घेण्यासाठी आले होते, काही जण फिरण्यासाठी आले होते. तर बघा, हे असं भरपूर मोठं डोंगर आहे. तर बघा, खूप छान डोंगर आहे आणि धुके तर बघा किती छान 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 चाललेले आहेत. आणि मंडळी आता आपण ना अहो काय त्या साईडला ना छोटंसं आपलं एक हॉटेलसुद्धा आहे. आणि का मंडळी, हे आहे आपलं बाळूमामाचं मंदिर. तर बघा मंडळी, एवढं भारी वातावरण आहे ना, असं वाटतं की बाबा खरोखरच म्हणजे मन एवढं प्रसन्न होतं या ठिकाणी आल्यानंतर. तुम्ही आणि महत्त्वाचं मला सांगतो, मंदिर तर एवढं छान आहे ना. तर मी तुम्हाला मधलंसुद्धा दर्शन दाखवणार आहे. आणि तुम्हाला सांगतो की हा एरिया एवढा भारी आहे, एवढा सुंदर आहे, एवढं निसर्गरम्य आहे ना, काय विचारूच नका. तर बघा मंडळी, माझ्या बॅक साईडला बघा, तो त्या साईडला यायचा हा रस्ता आहे. आणि ह्या साईडला आल्यानंतर ना समोरच आपल्याला बाळूमामाचं हे मंदिर दिसतं. तर तुम्हाला मी बाळूमामाच्या मंदिराचं सुद्धा ना म्हणजे किती छान मंदिर बनवलं तुम्ही बघा बरं का. बघा, तर मी थोडंसं तुम्हाला ना कॅमेरा उलटा करून दाखवतो की तुम्हाला तो मंदिर एकदम व्यवस्थित दिसेल बरं का. चला. तर बघा मंडळी, हो का, हे आहे आपलं बाळूमामाचं मंदिर. एकदम मस्त असं आपलं मंदिर आहे. आणि हो का, पहिल्याच आपण ज्यावेळेस आज जातो ना त्यावेळेस हो का ही अशी घंटा लावलेली आहे. आणि घंटा वगैरे लावल्यानंतर हो का त्यानंतर आहे आपली तुळस. तुळससुद्धा एकदम सुरेख आहे. बघा हो का, तुळशीचं सुद्धा रेखरूप किती छान केलेलं आहे. आणि हो का, आमचा कार्तिक आता तुळशीचं दर्शन घेतो आहे. आणि त्यानंतर बघा मंडळी, आता हो काय आपलं किती छान ह्या साईडला एक हत्ती आहे, ह्या साईडला एक हत्ती आहे. आणि जाण्यासाठी सुद्धा पायऱ्या किती छान छान केलेल्या आहेत. आणि हो का, आता पल्लवी गेली आपलं दर्शन घेण्यासाठी आणि आता मी सुद्धा जातो आहे दर्शन घ्यायला. फोटो काढा की. तर बघा मंडळी, तुम्हाला दाखवतो. वाव, काय सुरेख मंदिर आहे. आणि हो का आपले बाळूमामा खरोखरच किती छान मूर्ती आहे बरं का. हो का, विठ्ठल रुक्मिणी आहे, परत बाळूमामा आहे. आणि हो का किती छान असं पादुका वगैरे पूजन वगैरे केलेलं आहेत. आणि हो का किती आपलं काय म्हणतात होते पहिले त्याला काय म्हणतात, काय झुंबर. झुंबर वगैरे किती छान छान आहे. आणि हो का असं अशा प्रकारे आपलं मंदिर तयार झालेलं आहे. तर बघा मंडळी, आमचं छानपैकी दर्शन झालेलं आहे बाळूमामाचं. आणि आता तुम्हाला एक छोटंसं मंदिर दाखवतो. बाळूमामांचं तर दर्शन झालेलंच आहे. त्यानंतर आपलं श्री दत्तांचं सुद्धा एक छोटंसं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे बरं का. तर चला आपण दर्शन घेऊया. आणि ते मंदिरसुद्धा तुम्ही बघा किती छान आहे. या इकडं. खाली बघ, खाली बघ, खाली बघून खाली करंट टाकू. तर बघा मंडळी, तुम्हाला दाखवतो किती छान मंदिर आहे ते सुद्धा. आपण दर्शन घेऊन मग चला. तर बघा मंडळी, आमचा कार्तिक पहिला दर्शन घ्यायला पळाला आपला श्री दत्तांचं. कार्तिक बाळा, झालं दर्शन? वा वा, हा पहिले घे दर्शन. बघ मंदिर किती छान आहे. छान आहे ना मम्मा? हा, आता मी पण पडतो. हां, तर बघा अशा वातावरणात जर असं मंदिर असेल ना, काय भारी दर्शन आहे सांगा बरं. वाव. तर बघा अशा प्रकारे आपलं वातावरण एकदम मस्त आहे. कसलं भारी वातावरण आहे मम्मा. आणि हो का मित्रांनो, हो का ही आपलं बाळूमामाचं एकदम सुरेख
असं मंदिर. तर मंडळी आमचं छानपैकी बाळूमामाचं मंदिर दर्शन झालेलं आहे. त्यानंतर आपलं श्री दत्तांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आणि आज शनिवार असल्यामुळं आज आम्ही थोडंसं बाजारातसुद्धा जाणार आहे. तर चला आता मंडळी आपण भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हीसुद्धा मस्त राहा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद.